नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, पार्थ काव्याला म्हणतो की काउन्सिलरचा फोन आला होता, त्यांनी आपल्याला भेटायला बोलावले. तर काव्य म्हणते की ठीक आहे, तुम्ही त्यांना सांगा की आपण भेटायला तयार आहे. तर पार्थ म्हणतो की तुम्ही भेटायला तयार आहे म्हणजे तुम्हाला डिवोर्स हवा आहे का? तर काव्य म्हणते की बघा पार्थ, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण माझ्या बोलण्याचा अर्थ तसा काही नव्हता. तेच इकडे ऑफिसमध्ये आता जीवा नंदिनीला जे आहे ते सांगत असते की आजीचा हार विकणे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. तर नंदिनी स्वतःशीच बोलत असते की जीवा ही चूक माझ्यासाठी केली आणि मी तुमचा आत्मसन्मान पुन्हा मिळवूनच राहणार. तर मालिनी म्हणते की नंदिनी हा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू स्वतः आणि जीवाचा आत्मसन्मान त्याला मिळवूनच देणार. तर नंदिनी म्हणते की अहो, त्यांनी माझ्यासाठी एवढं काय केलं, तर मला हे त्यांच्यासाठी करावंच लागणार आहे. तर अखेर आता विक्रमलाही जीवाचे हाल बघवत नसतात आणि तो त्या पिऊनला सांगत असतो की आता जीवाला काय हवं नको ते बघत राहा आणि रात्री याला लवकर घरी जायला सांगत जा. तर मित्रांनो, आता बघूया पुढच्या भागात काय होतं. सगळंच पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा.